Okay, now see that what is this concept peak inverse voltage. आता हा कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी रिव्हर्स ऑर्डरने जायचं. कसं जायचं? पहिल्यांदा व्होल्टेज. ओके, आपल्याला माहित आहे व्होल्टेज अक्रॉस द डायोड, हा पहिला पार्ट झाला. ओके, आपण इकडून इकडे चाललोय. हा, देन इनवर्स व्होल्टेज आणि ते कशाच्या अक्रॉस द डायोड. इनवर्स म्हणजे काय? इनवर्स म्हणजे डायोड इन रिव्हर्स बायस. डायोड इन रिव्हर्स बायस. आणि आता आला पीक. पीक म्हणजे काय? मॅक्सिमम व्होल्टेज. मॅक्सिमम व्होल्टेज. आता याची डेफिनेशन सांगतो, व्यवस्थित ऐका. व्हॉट इज मीन बाय द पीक इनवर्स व्होल्टेज? मॅक्सिमम व्होल्टेज appear across the reverse bias diode is known as peak inverse voltage of that rectifier circuit. Once again I will repeat, maximum voltage appear across reverse bias diode is known as peak inverse voltage of that rectifier circuit. म्हणजे आपल्याला पहिली कंडिशन आहे की डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये असला पाहिजे. ज्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये असेल त्यावेळेस त्या रिव्हर्स बायस डायोडच्या अक्रॉस मॅक्सिमम व्होल्टेज, अक्रॉस मॅक्सिमम व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज अ पीक इनवर्स व्होल्टेज ऑफ दॅट रेक्टिफायर सर्किट. आता तुम्हाला काय करायचंय? आता जर तुम्ही इथं बघितलं तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतोय का? नाही. तर डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट कोणत्या सायकलला होतोय? निगेटिव्ह हाफ सायकलला. ठीक आहे, आता या ठिकाणी या निगेटिव्ह हाफ सायकल. आता ज्यावेळेस पहिली कंडिशन इथं आहे की हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतोय. आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतो, बघा मी इथं डायग्राम ड्रॉ करतो पुन्हा एकदा. ज्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतो म्हणजे काय? निगेटिव्ह हाफ सायकलला. निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे काय की पॉइंट ए निगेटिव्ह, पॉइंट बी पॉझिटिव्ह, आणि हा डायोड काय होतोय? रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतोय. आता ज्यावेळेस तो डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होईल त्यावेळेस त्याच्या अक्रॉस जे काय मॅक्सिमम व्होल्टेज असेल त्याला आपण म्हणणार आहोत PIV रेटिंग ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट. मग आता ते रिव्हर्स बायसच्या अक्रॉस, आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतो, त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं मॅक्सिमम व्होल्टेज सांगा किती असेल ते. सो that is called as a PIV rating of a half wave rectifier circuit. हा, किती असेल? येस प्लीज. आपल्याला माहित आहे की डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होईल त्यावेळेस तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होईल. कन्सेप्ट लक्षात आला का? का म्हणतोय मी ओपन? कारण त्यावेळेस तो मॅक्सिमम रेजिस्टन्स देईल आणि तो जस्ट लाईक ओपन स्विच म्हणून ऍक्ट होईल. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस सर्किट ओपन असेल त्यावेळेस जे काही अप्लाइड व्होल्टेज असेल ते सगळंच्या सगळं अप्लाइड व्होल्टेज ह्या दोन ओपन टर्मिनलच्या अक्रॉस अवेलेबल मिळतंय. मग आता मला सांगा रिव्हर्स बायस मध्ये किती मॅक्सिमम व्होल्टेज आहे? आणि ते आहे VM एवढा. जे सगळं व्होल्टेज या दोन ओपन टर्मिनल म्हणजे या रिव्हर्स बायसच्या डायोडच्या अक्रॉस मिळेल. म्हणून PIV रेटिंग ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट इज VM. पुन्हा एकदा MCQ ला विचारला जाणारा क्वेश्चन. लक्षात आला कन्सेप्ट? व्हॉट इज मीन बाय द पीक इनवर्स व्होल्टेज? उलट लक्षात ठेवायचं. डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट झाला पाहिजे आणि त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं मॅक्सिमम व्होल्टेज म्हणजे पीक इनवर्स व्होल्टेज. सिंपल थिंग इज दॅट. Get it my point? Okay. And now this is about that half wave rectifier circuit is there. Now we try to discuss about full wave rectifier circuit. But before that, what are the drawback of a half wave rectifier circuit? Number one,
First drawback is that out of two half cycle, positive and the negative, only one half cycle is used by the half wave rectifier circuit. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला सर्किट वर्क होत आहे, म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळते, निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट मिळत नाही. दॅट इज द फर्स्ट ड्रॉबॅक. And the second drawback is that output of half wave rectifier circuit is not pure DC signal. It's a pulsed DC signal. This is the second drawback is that. And now we try to see about, once again you can have a just observation about that half wave rectifier circuit. बघा, आता मी फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला कन्सिडर करतो. पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉइंट ए पॉझिटिव्ह होणार, पॉइंट बी निगेटिव्ह ऍक्ट होणार, and then we will say that the diode, it will act in a forward bias, and during only the positive half cycle the current will flow through that RL and we will get that output. But for the negative half cycle, the polarity, it will get reversed in the secondary side of the transformer, so the diode will acts in a reverse bias, आणि प्रत्येक रिव्हर्स बायसला डायोड रिव्हर्स बायस, निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड रिव्हर्स बायस म्हणून ऍक्ट होईल, and we will get that no output. And final resultant thing is that for every positive half cycle we will have that output, but for negative half cycle the output becomes 0 is that. So we will get such types of output as an output of a half wave rectifier circuit. Now try to read. The process of converting alternating current into the direct current is called as a rectification. The device used for rectification is called as a rectifier. The PN junction diode offers low resistance in a forward bias and high resistance in the reverse bias. This is the basic theory to understand the working of half wave rectifier circuit is that. Okay. And now, as we discuss that the advantages, disadvantages of half wave rectifier circuit or drawback of a half wave rectifier circuit, and now we will try to discuss that next part of a rectifier circuit, which is nothing but full wave rectifier circuit, and it is denoted with FWR. And as you know that in the full wave rectifier circuit, the two types are there. One is center tap full wave rectifier circuit, and other is bridge rectifier circuit. Now we try to discuss about first one, center tap full wave rectifier circuit. Okay. Now before that, your concentration should be towards the center tap. What is this center tap? Actually, this is the type of a transformer, because as you know that in the rectifier circuit, the first thing is nothing but the transformer, and now in this full wave rectifier circuit, not a general transformer is used, it's a center tap transformer is used. Now what is the difference between the normal or ordinary transformer and the center tap transformer? Let's have a observation on it. The normal transformer, this is the primary winding of a normal transformer. I say that it's a primary winding, and this is the core of the transformer. This is the secondary winding of the normal transformer, as I draw the figure for the normal transformer. And now if you observe that for the normal transformer, at the secondary side, the two terminals are there, which are nothing but A and B, and these two terminals are nothing but the two end terminals of the secondary winding. But now in the center tap transformer, the change is there in the secondary side. The primary side is same, just like a normal transformer. It's a primary winding. But at the secondary side, for the normal transformer, the two terminals are there, but for the center tap transformer, three terminals are there. Out of these three terminals,
the two terminals are represents the two end of the secondary winding, and the third terminal it is taken from exact midpoint of the secondary winding, so that for the center tab म्हणजे सेंटर मधून सेकंडरी वाइंडिंगच्या एक्झॅक्ट मिड पॉइंट सेंटर मधून एक टर्मिनल बाहेर घेतलेला आहे, सो दॅट this transformer is called as a center tap transformer. So at the secondary side of the center tap transformer, in place of two terminal, now the three terminals are there. मग आता याच्यामुळे काय होईल? So let's we try to consider that the terminals in between the point A and C, we call it's a upper winding. याला काय म्हणणार होत आपण आता? Upper winding, जे A आणि C मध्ये असेल. The part which is in between the B and C, we call it a lower winding. So due to this C terminal, the secondary winding is exactly divided into two equal parts, and that is nothing but upper winding and the lower winding, or the upper side or the lower side, you can say that. आता जर तुम्ही नॉर्मल ट्रान्सफॉर्मर मध्ये जर बघितलं तर नॉर्मल ट्रान्सफॉर्मर मध्ये सेकंडरी साइड चे काय जे दोन टर्मिनल होते त्या दोन टर्मिनल मध्ये जो काय सिग्नल जनरेट व्हायचा तो एक सिग्नल जनरेट व्हायचा, and the waveform in between the point A and B, it's a AC signal, and that can be represent with a one waveform is that. परंतु सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर मध्ये जर तुम्ही बघितलं, आता तुम्हाला सेकंडरी साइडच्या दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, and due to this exact center point C in the secondary side of the transformer, two sine waveforms are generated, and these two sine waveforms are electrically same. So this is the waveform which is generated in between the point A and C, and this is the waveform which is generated in between the point B and C. म्हणजे एक सिग्नल जनरेट व्हायच्या ऐवजी आता इथं काय होतंय, सेकंडरी साइडला दोन सिग्नल तयार होत आहेत, आणि ते दोन सिग्नल आपण अशा प्रकारे त्या वेव्हफॉर्म मध्ये दाखवू शकतो. बरोबर आहे? म्हणजे पहिला सिग्नल, पहिली वेव्हफॉर्म इज जनरेटेड इन बिटवीन और इन द अप्पर वाइंडिंग, and that another signal is generated in between the lower winding, and I say that these both the waveforms are electrically equal. Electrically equal means what? Their phase angle is same, their amplitude is same, their frequency is same, their time period is same, means the whatever the terms related to that waveforms are there, in all respect these two waveforms are same. That's why we say that it's electrically same. This is the difference between the normal or ordinary transformer and the center tap transformer here. And now in this first type of a full wave rectifier circuit, the center tap, name it is given center tap full wave rectifier circuit, it means that the center tap transformer is required. That's why the name it is given as a center tap full wave rectifier circuit is that. Get it my point? Now all of you please take the screenshot of it and give me the response. Get Yes, it? sir. Yes. Okay. And now let's we try to discuss about the center tap full wave rectifier circuit. Let me try to draw the diagram and then I will explain that. First is circuit diagram. Now all of you please just concentrate. Whenever you will have to draw the circuit diagram of a rectifier circuit, so remember that first component is a transformer. Now in the center tap full wave rectifier circuit, again the first part is the transformer. This is the primary winding, this is the core, and as you know that in a center tap full wave rectifier circuit, the center tap transformer is required, and the center tap transformer having the three terminal at the secondary side. I say that this is the point C and this is point B. This is connected to AC supply.
This transformer is called as center tap transformer. And now, as you know that the input to the rectifier circuit is the voltage at the secondary side of a transformer, or we say that output of the secondary side. Now, in this case, in the center tap full wave rectifier circuit, input to the rectifier circuit is measured either in between the point A and C, or it can be measured in between the point B and C. But the input voltage in between AC and BC are nothing but same, because two equal EMFs are induced, the two equal electrical equal cycles are generated, so that if you want to measure the input voltage waveform for the center tap full wave rectifier circuit is always measured in between the point AC, or in between the point BC. Get it, my point? And now in this center tap full wave rectifier circuit, two PN junction diodes are used. आता तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे की मी सर्किट डायग्राम कशी कंप्लीट करतोय. In half wave rectifier circuit, one PN junction diode is used, but in a center tap full wave rectifier circuit, two PN junction diode is used. Diode D1 is connected to point A. आता तो कसा कनेक्ट केलाय? P region of diode D1 is connected to point A. Now, diode D2 is connected to point B. म्हणजे P region of diode D2 is connected to point B. It means that two PN junction diodes are connected to the two end terminal of a secondary winding. And end terminal कोणते? A and B. Then this bar of both the diode is connected together. It means that cathode of both the diode is connected together. Now this is the common point. मग तुम्ही हा पण common point घेऊ शकता. हा common point घ्या किंवा हा common point घ्या. I just consider that this is the common point. The common point of both the cathode of a diode D1 and diode D2 is connected to one terminal of load resistor RL. This is the RL. And other terminal of RL is going to connect it to the middle point C. And here we always measure the output voltage across the load resistor RL. Get it, my point? मग आता तुम्ही हीच डायग्राम अशी पण काढू शकता. आता मी प्रायमरी साइड काढत नाही, मी फक्त सेकंडरी साइड काढतो बघा. ही झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. These are the three terminals. I say that I say that C, and this is B. The two diode, one is connected to A point, other is connected to B point, okay, and the two cathode of both the diode is connected together. Now I say that this is the common point, and in between I just try to connect that load resistor. दोन्ही diagram बघा same आहे, no change at all in this both the diagram. Is it right? And now, as I say that the input voltage to this center tap full wave rectifier circuit is either measured in between the point A and C, or you can measure in between the point B and C, and this input voltage is nothing but that AC signal, and it can be represented with this sine waveform is there. Is it okay? So I say that it's a pi, it's a 2 pi, 3 pi, 4 pi, it's a 5 pi. And this is the positive maximum value, this is the negative maximum. आता ही इनपुट व्होल्टेज कुठं मेजर केलंय? एक तर तुम्ही एसी मध्ये अप्पर वाइंडिंग मध्ये मेजर करा किंवा लोअर वाइंडिंग मध्ये मेजर करा. And now we have to draw the output voltage waveform for this half wave rectifier, center tap full wave rectifier circuit. And now we will see that working of this center tap full wave rectifier circuit in two parts, one for positive half cycle, for every positive half cycle, and another for every negative half cycle. So let's see that first part,
for every positive half cycle. For every positive half cycle. Now let me try to draw the secondary side of a transformer, and with the help of this secondary side, I just try to explain how this circuit it actually works for every positive half cycle. These are the points A, B, sorry, it's a C and it's a B, 2 diode, D1, this is D2, and here I say that these are connected together. This is the load resistor RL. This is the output voltage. Okay. Now, for every positive half cycle of an input voltage, the point A acts as a positive terminal and point B acts as a negative terminal. And as this point C is a common for both the winding, so this C point for the upper winding it acts as a negative कारण point A positive आहे म्हणून C काय झाला negative म्हणून act होईल आणि for lower winding point C acts as a positive. मग आता जर तुम्ही बघितलं तर पॉइंट ए हा पॉझिटिव्ह म्हणून ऍक्ट होतोय प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि तो पॉझिटिव्ह टर्मिनल डायोड D1 च्या पी रिजनला कनेक्ट केलाय आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड D1 is connected to the point C where for upper winding C acts as a negative terminal. So can I say that diode D1 acts in a forward bias? But if we see that the point B acts as a negative terminal and this negative terminal is connected to the P region of a diode D2. So may I say here diode D2 works in a reverse bias, and I just show that the reverse bias diode D2 by making the circle around it. The circle represents that diode D2 acts in a reverse bias. It means that it will not conduct the current and it acts like an open switch. But as the diode D1 works in a forward bias, so the diode D1 will conduct the current easily and current it starts its journey from point A. आता बघा त्याची जर्नी कुठून कशी असणार आहे. ए पासून जर्नी स्टार्ट झाली, ए पासून जर्नी स्टार्ट झाल्यानंतर तो डायोड D1 मध्ये फ्लो होईल. आता ज्यावेळेस करंट हा या पॉइंट मध्ये येईल त्यावेळेस इज द करंट विल टेक द पाथ ऑफ अ डायोड D2 कारण हा आता रिव्हर्स बायस मध्ये आहे. मग आपल्याला माहिती आहे की रिव्हर्स बायस मधून करंट फ्लो होत नाही. इट मीन्स दॅट नो करंट विल टेक द पाथ ऑफ अ डायोड D2. So whatever the current will flow through the diode D1, same current will flow through the load resistors RL through this end, so that this end acts as a positive, this end acts as a negative, and then it will return to that point C. म्हणजे फक्त अप्पर सेकंडरी वाइंडिंग मध्येच करंट सर्क्युलेट होईल, लोअर सेकंडरी वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होणार नाही. And as the current will flow through that RL, so that output voltage is developed, if we neglect the voltage drop across the diode D1 for every positive half cycle, definitely we will have that output same as an input voltage or approximately equal to that the positive half cycle of the input voltage, but this output is because of the diode D1 here. म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड D1 हा वर्क होईल आणि तुम्हाला काय मिळेल आउटपुट व्होल्टेज जस्ट लाईक अ पॉझिटिव्ह, जस्ट लाईक अ इनपुट वेवफॉर्म. बघा म्हणजे आपण फक्त आता पॉझिटिव्ह हाफ सायकलच डिस्कस केली. नाउ वी विल ट्राय टू डिस्कस अबाउट सेकंड पार्ट विच इज फॉर एव्हरी निगेटिव्ह हाफ सायकल. आता एकदा पॉझिटिव्ह हाफ सायकल समजलं तर तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकल समजायला फार अवघड नाही, because the polarity will get reversed. So I say that this is point A, it's a B, it's a C, it's a diode D1, this one is diode D2, cathode terminals are connected together, one terminal is connected to load RL and another is connected to point C, and here we take that output voltage. For every negative half cycle now polarities get reversed. Polarity reverse होते म्हणजे काय होते
आता पॉइंट ए हा निगेटिव्ह म्हणून ऍक्ट होईल, पॉइंट बी हा पॉझिटिव्ह म्हणून ऍक्ट होईल. आता पॉइंट सी अप्पर वाइंडिंगला पॉझिटिव्ह म्हणून ऍक्ट होईल, ही पण पोलॅरिटी रिव्हर्स होईल, आणि लोअर वाइंडिंग साठी हा निगेटिव्ह म्हणून ऍक्ट होईल. मग आता जर बघितलं, जर पॉइंट ए हा निगेटिव्ह म्हणून ऍक्ट होत असेल निगेटिव्ह हाफ सायकलला, तर तो कनेक्ट केलाय पी रिजन ऑफ अ डायोड D1, म्हणजे आता डायोड D1 हा रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट झाला. सो आय जस्ट मेक इट सर्कल अराउंड इट. पण पॉइंट बी ऍक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल अँड इट इज कनेक्टेड टू द पी रिजन ऑफ अ डायोड D1, म्हणजे आता डायोड D1 मधून करंट फ्लो होऊ शकतो. आता करंट कुठून कसा फ्लो होणार? बी पॉइंट पासून, पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंटची जर्नी स्टार्ट झाली, डायोड D2 मधून फ्लो होणार. आता तो इथं येईल. ज्यावेळेस तो करंट इथं येईल त्यावेळेस तो D1 मधून फ्लो होऊ शकतो का? नाही. का होऊ शकत नाही? कारण तो रिव्हर्स बायस मध्ये ऍक्ट होतोय. म्हणजे सगळाच्या सगळा करंट हा RL मधून फ्लो होणार, म्हणजे हा टर्मिनल झाला RL चा पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह, अँड इट विल रिटर्न टू द कॉमन टर्मिनल सी पॉइंट. म्हणजे आता जर बघितलं तर प्रत्येक निगेटिव्ह हाफ सायकल साठी करंट हा फक्त लोअर सेकंडरी वाइंडिंग मधून फ्लो होतोय, अप्पर सेकंडरी वाइंडिंग मधून फ्लो होत नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर दोन्हीही केस मध्ये RL मधून करंटची एंट्री ही एकाच टर्मिनल मध्ये आहे, म्हणजे RL ची पोलॅरिटी चेंज होत नाही दोन्ही केसमध्ये. पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी पण बघा, निगेटिव्ह हाफ सायकल साठी पण बघा. Current flowing through that RL is in a one direction, so that polarity of RL it will not change, so that for negative half cycle also we will get that output same as a positive half cycle. म्हणजे ते निगेटिव्हला आउटपुट मिळणार नाही, ते पॉझिटिव्हलाच मिळेल, कारण RL ची पोलॅरिटी चेंज होत नाही. मग RL ची पोलॅरिटी चेंज होत नाही म्हणजे त्याच्या अक्रॉसचं जनरेट होणारं व्होल्टेज हे युनिडायरेक्शनल असेल आणि ते आपल्याला पॉझिटिव्हला मिळेल. It means that for every negative half cycle, diode D2 it works, and we will get that output same like a positive half cycle. So this is the output waveform of a center tap fully rectified circuit is there. Is it that clear? म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की पॉझिटिव्ह हाफ सायकलला एक डायोड म्हणजे डायोड D1 वर्क होईल, निगेटिव्ह हाफ सायकलला दुसरा डायोड म्हणजे डायोड D2 वर्क होईल, आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे एकाच डायरेक्शनला मिळेल, म्हणजे पॉझिटिव्हला मिळेल. निगेटिव्ह सायकल इट्स नॉट. हियर आय से दॅट दिस इज द आउटपुट वेव्हफॉर्म. मग आता जर तुम्ही ही वेव्ह